नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणींनो, चला तर पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एकदम परफेक्ट माप आहे। ज्वारीचं पीठ थोडंसं जास्तीच घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ कमी घ्यायचं आहे। अजिबात गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं नाही। 4 चमचे बेसन घातलेलं आहे। 5 ते 6 कांदे छान असे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि फोडी अशा सुट्ट्या सुट्ट्या केलेल्या आहेत। खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। इकडे लसण वाटून ठेवलेला होता, लसण आणि जिरे वाटून ठेवलेले आहेत। त्यासोबत मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि खूप सारं लसण घेतलेलं आहे, किमान 1 गाठी लसण घेतलेला आहे। त्यात लसण, जिरे आणि मीठ याची पेस्ट टाकलेली आहे। लाल तिखट घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। अगोदर थोडंसं मीठ घातलेलं होतं, वरतून आणखीन मीठ घातलेलं आहे कारण पीठ जास्त आहे। ज्या खलबत्त्यात लसण वाटलेलं आहे त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी त्यात टाकलेलं आहे। मग आता थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्ट उंडा करायचा आहे। आपण पोळीला उंडा करतो ना, तशाच पद्धतीचा उंडा, फक्त थोडासा घट्ट करायचा आहे कारण यामध्ये ज्वारीचं पीठ जास्त आहे। उंडा करून ठेवलं तर थोडासा सैल होतो त्यामुळं, आणि आपल्याला उंडा करून ठेवायचा नाही, लगेचच करायला घ्यायचं आहे। तर तुम्हाला तर कळालंच असेल मी आता काय करणार आहे। मस्त पारंपरिक पद्धतीने धपाटे करणार आहे, कांद्याची धपाटे। चला तर मग सुरुवात करते। त्या अगोदर कोळीपाट घेतलेला आहे, ते कोळीपाट हलू नये म्हणून त्याच्या खाली एक कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे। वरतून एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे, पाण्यात बुडवून घेतलेला आहे आणि सोबत थोडंसं पाणी पण घेतलेलं आहे एका टोपल्यामध्ये। आता थोडासा उंडा घेतलेला आहे, मस्त थापून धपाटे करायचे आहेत। याला लाटून पण करू शकता, पण थापलेल्याची चव लाटलेल्या धपाट्याला येत नाही। ग्रामीण भागामध्ये असे थापूनच धपाटे करतात आणि 4-5 असे होल करतात थापून झाल्याच्या नंतर। हे बघा किती छान धपाटं तयार झालेलं आहे। आता तव्यावर टाकलेलं आहे आणि तव्याला चिटकू नये म्हणून काय केलं, वरतून थोडंसं तेल टाकलेलं आहे। मस्त आता ते भाजूस तर दुसरं पण करून दाखवते। बोटाच्या मदतीनं थापायचं आहे, तुम्हाला जितकं पातळ हवं असेल तितकं पातळ करायचं आहे। खायला भारी लागतं। सकाळच्या नाश्त्यात, तुम्ही रात्रीच्या जेवणात सुद्धा असं हलकं फुलकं करून खाऊ शकता आणि खायला खूप स्वादिष्ट लागतात हे धपाटे। धपाट्याचे खूप प्रकार आहेत, बऱ्याच काही भाज्या, बरेच काही फळभाजी टाकून सुद्धा करू शकतो। काकडीचे करतात, कद्दूचे करतात। आता एक रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे। माझ्या घरी तर खूप आवडतात, कद्दूचे पण आवडतात आणि कांद्याचे पण आवडतात। चला तर मग तयार झालेला आहे, मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता 1-2 धपाटे झाल्याच्या नंतर काय होतं, तव्यावर आपलं धपाटं टाकते वेळेस काय होतं, कपड्याला चिटकतं। चिटकू नये म्हणून काय करायचं, तव्यावर ज्यावेळेस आपण धपाटं टाकलं त्यावेळेस वरतून थोडंसं कपड्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून अलगद कपड्यावरती निघतो आणि धपाटं तव्यावर येतो। पाहू शकता थोडंसुद्धा चिटकलेलं नाही। अशाच पद्धतीनं मी सगळी धपाटे करून घेतलेली आहेत। मस्त रात्रीच्या जेवणात छान चमचमीत जेवण झालेलं आहे। कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशी सोप्या पद्धतीने धपाटे करून बघा। त्यासोबत शेंगदाण्याची चटणी, घट्ट दही घेतलेलं आहे, त्यात साखर टाकलेली आहे आणि खायला तर अप्रतिम लागतं। शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर अप्रतिम लागतो। काही भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते, तर आमच्या इथं थोडीशी वेगळी पद्धत आहे, दह्यामध्ये साखर टाकून खातात। तर आता मी चेक करून दाखवते कसं झालेलं आहे ते। आहा हा, इतकं भारी झालेलं होतं का नाही, भयानक। खूपच अशी चवच येते तोंडाला, मस्त लागतं। एकदा करून बघा अशा पद्धतीनं आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय।